नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं मनापासून स्वागत करते। आज आपण संस्कृत संयुक्त ह्या पेपर पॅटर्नबद्दल मी जरा तुम्हाला व्यवस्थित माहिती देणार आहे। कारण मी एक संस्कृत संयुक्तवरती लेक्चर बनवलेलं, त्या लेक्चरवरच्या कमेंटवरनं मला असं लक्षात आलं की मुलांना पेपर पॅटर्नच नीट कळला नसल्यामुळे संस्कृत हा विषय कठीण वाटतोय। परंतु संस्कृत हा विषय तेवढा कठीण नाही आहे, कारण मी आता 1995 मध्ये ज्यावेळी 10वीची एक्झाम दिली त्यावेळी मला माझं पूर्ण संस्कृत होतं आणि त्यावेळी मला 100 पैकी 90 गुण होते आणि फक्त शिक्षक जे मार्गदर्शन करत होते त्यावरतीच डिपेंड आम्ही होतो। म्हणजे असं एक्स्ट्रा कुठलंही आमच्याकडे गाईड्स नव्हत्या किंवा यूट्यूब नव्हतं, नेट म्हणजे कुठलंही इतर साधन नसताना जर आम्हाला 90 त्यावेळी मार्क म्हणजे 100 पैकी 100 पण त्यावेळी मिळायचे, गुण मिळू शकतात। तर तुमच्याकडे एवढी साधनं आता उपलब्ध असूनसुद्धा जर तुम्हाला संस्कृत कठीण वाटत आहे तर याचा अर्थ तुम्हाला थोडक्यात मला तरी असं वाटतं की पेपर पॅटर्नच नीट कळलेला नाही आहे। इतका संस्कृत इझी विषय आहे। जसं गणितामध्ये जर तुम्हाला गणित नीट कळलं तर पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात, तसंच संस्कृत हा विषय स्कोरिंगसाठीच मुलं निवडतात। तर आज आपण त्याचं थोडंसं पेपर पॅटर्न कसं आहे ते समजून घेऊया, म्हणजे जेणेकरून आज तुम्ही त्याची व्यवस्थित रिव्हिजन करायला तुम्हाला मदत मिळेल। आणि उद्या सकाळी 6 वाजता आम्ही 2 प्रश्नपत्रिका तुमच्या नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवूया। ऑनलाईन लेक्चर असेल उद्या सकाळी 6 वाजता, ते सुद्धा अटेंड करा। आता मी संस्कृत बोलली ना, 1995 मध्ये मी त्याची एक्झाम दिली। त्यानंतर माझा आणि संस्कृतचा तसा काहीही टच नाही आहे। माझ्याकडे जी क्लासला मुलं येतात त्यांनाही मी वर्षभर संस्कृत थोडक्यात घेते, असं ग्रामर असं परफेक्ट त्यांचं घेत नाही, पण तरीही त्यांना चांगले मार्क असतात। परंतु आता मला त्याची गरज वाटायला लागली त्या लेक्चरची, म्हणून मी आता थोडा अभ्यास केला आहे त्याच्यावरती आणि तुम्हाला त्याची हेल्प होईल अशी मला आशा आहे। तर आपण पॅटर्नप्रमाणे बघूया संस्कृत। पहिलं काय आहे तर प्रथम विभागमध्ये तुम्हाला संस्कृतमध्ये सुगम संस्कृतम हा 6 गुणांचा प्रश्न असतो। त्यामध्ये पॅटर्न ठरलेला आहे, पॅटर्नमध्ये चेंज होणार नाही। ह्या वर्षीचाही पॅटर्न तुमचा असाच असणार आहे। पहिला प्रश्न हा सुगम संस्कृत विभाग 1 असं लिहायचं उत्तरपत्रिकेमध्ये वरती, आणि अशा प्रकारेच लिहायचं। प्रथम हा विभाग हा संस्कृतमध्येच लिहायचं, पुढचं लिहायची गरज नाही आहे। नंतर मग प्रश्न क्रमांक 1 चित्रम दृष्ट्वा नामानी लिखित, म्हणजे तुम्हाला जी काही चित्र आहेत पेज नंबर 1 ते 3च्या दरम्यान अशा पुस्तकामध्ये ती जी चित्र आहेत त्यांची नावं व्यवस्थित करायची आहेत। त्याचे क्लू पण तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये दिले आहेत की कशा प्रकारे लक्षात ठेवायचं, ऱ्हस्व दीर्घ वगैरे। एकतर ते आज 3 वेळा प्रत्येक शब्द आधी एक काम करा, आज ते जे सगळे चित्र आहेत ना त्याची मराठीमध्ये नावं एका साईडला लिहून घ्या वहीमध्ये। आता सपोज मी तुम्हाला इथे दाखवते, हे बघा। आता ह्याला मराठीमध्ये किंवा तुम्हाला जी लँग्वेज इझी पडेल, इंग्लिश इझी पडले इंग्लिशमध्ये, हिंदी इझी पडेल ते हिंदीमध्ये, त्या लँग्वेजमध्ये ह्याला काय म्हणतात ते लिहा। म्हणजे आता ह्याला पत्र म्हणतात, मग आपण ह्याला मराठीमध्ये काय म्हणतो तो स्टॅपलर म्हणतो, ह्याला काय म्हणतो तो पेपर पिन म्हणतो, ह्याला काय म्हणतो तो फाईल म्हणतो। अशा प्रकारे जेवढे हे सगळे शब्द आहेत ना ते मराठीमध्ये एका साईडला लिहून घ्या आणि नंतर मग संस्कृतमध्ये त्यांना काय म्हणतात त्याची व्यवस्थित रिव्हिजन करून त्याच्यानंतर मग तुम्ही हे शब्द संस्कृतमध्ये न बघता लिहा आणि बघा की तुमचे किती बरोबर येत आहेत, किती चुकत आहेत। आणि जे बरोबर येत आहेत ते राहू दे, म्हणजे ते तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की ते तुम्ही लिहू शकता एक्झामला। आणि जे तुमचे चुकत आहेत त्याची तुम्ही परत प्रॅक्टिस करा, 2-3दा रिव्हिजन करा, म्हणजे हे 3ही गुण तुम्हाला पूर्ण मिळतील। आणि तसाही मी तुम्हाला काल क्ल्यू दिला आहे, ऱ्हस्व दीर्घसाठी 1 आणि दीर्घसाठी 2 असं तुम्ही म्हणायचं आहे। म्हणजे पिहित पत्रम 1-1, योजिनी 1-2 अशा प्रकारे प्रॅक्टिस करा, म्हणजे हे 3 मार्क तर तुमचे आज तुम्ही फिक्स करून टाका। पुढे बघूया दुसरा क्वेश्चन काय आहे तो। प्रश्न क्रमांक 1 मध्ये आहे
संख्या, अक्षरे किंवा अंके हे लिखित. फक्त तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 1A लिहायचं आहे, एवढं. हे पुढचं काहीही लिहायचं नाही आहे. मग त्यामध्ये काय करायचं आहे, तुम्ही जे 8वीपासून 8वीला तुम्हाला 1 ते 50 नंबर होते संस्कृतमध्ये आणि आता 9वीला 1 ते 100 होते. तेच सगळे नंबर तुम्हाला परत 10वीला आहेत. त्यामुळे तुम्ही आता 1 ते 20 नंबर आधी व्यवस्थित रिव्हिजन करा आणि 1 ते 20 नंबर तुमचे व्यवस्थित येत आहेत का तुम्हाला ते बघा. त्याच्यानंतर 10, 20, 30, 40 असे 100 नंबर व्यवस्थित येत आहेत का बघा. आणि ते बघून झाल्यानंतर मग मी इतर नंबरसाठी तुम्हाला काही क्ल्यू दिलेत. फक्त त्यामध्ये 2, 3, 4 ह्या नंबरसाठी काहीतरी ते क्ल्यू उपयोगी पडत नाही आहेत. ह्याचा आधीचा व्हिडिओ बघा, म्हणजे तो क्ल्यू तुम्हाला समजेल. त्याप्रमाणे सगळ्या नंबरची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. एक अर्धा तास तुम्हाला, जर तुमचं अजिबातच व्यवस्थित नंबरवरती हात नसेल तर लागेल, पण ते आज होऊन जाईल. तेही 2 गुण तुम्हाला मिळून जातील. त्याच्यानंतर 9वीच्या पुस्तकामध्ये किंवा गाईडमध्ये तुम्हाला हे 1 ते 100 नंबर संस्कृतमध्ये मिळतील. 10वीच्या पुस्तकामध्ये हे नाही आहेत, कारण हे ऑलरेडी तुम्हाला 8वी आणि 9वीला झालेलं आहे. हे दोन्ही गुण घालू नका. आणि त्यामध्ये पण एक तुम्हाला अक्षरात 1 किंवा 2 अक्षरात दिलेले असतात आणि ते अंकात करायचे असतात. त्यामुळे ते तुम्हाला लगेच समजतात. फक्त अंकात दिलेले असतील तर अक्षरात कसे लिहायचे ह्याची प्रॅक्टिस व्यवस्थित करा. त्यासाठी ह्या आधीच्या व्हिडिओचा क्ल्यू वापरा. हे 2 गुणही तुम्ही अजिबात घालवायचे नाही आहेत. पुढे समयस्तंभ मेलनम कुरुत, ह्याच्यासाठी 1 गुण असतो. हाही क्वेश्चन तुम्हाला तुमचं बुक पेज नंबर जे 4 आहे ते त्याच्यासाठी अगदी व्यवस्थित करा. म्हणजेच त्याच्यामध्ये तुम्हाला टायमिंग कशा प्रकारे संस्कृतमध्ये म्हणतात त्याबद्दल माहिती दिलेली आहे. एक घड्याळ आहे, जसं की पंचवादनम म्हणजे 5:00 पंचाधिक म्हणजे 5:05 दशाधिक म्हणजे 10 वाजून, सपाद म्हणजे 15 मिनटं. एवढं लक्षात ठेवा. ते पेज नंबर 4 तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या सगळं ते नीट लक्षात येईल. उद्या 6 वाजता आपण ऑनलाईन लेक्चरमध्ये मी त्याच्यावरती तुम्हाला 2 पेपर घेणार आहे. त्याचे आन्सर्स तुम्ही मला कमेंटमध्ये पटापट टाकत जायचे आहेत. म्हणजे आज एवढी सगळी प्रॅक्टिस व्यवस्थित करून ठेवा. आता द्वितीय विभाग काय असतो, तर पेपरमध्ये आधी द्वितीय विभाग म्हणायचं, सेपरेट पेज घ्यायचं ह्याच्यासाठी. आणि प्रश्न क्रमांक 2A मध्ये गद्यांशम पठित्वा निर्दिष्टः कृतीही कुरुत, म्हणजे एक तुम्हाला पॅसेज दिलेला असणार, जसं मराठी हिंदीमध्ये आणि दिलेला असतो त्याप्रमाणे, इंग्लिशमध्ये दिलेला असतो त्याप्रमाणे. आणि त्यावरती आधारित तुम्हाला 4 गुणांचे प्रश्न असतात. हेही एकदम इझी असतात. हेही मार्क तुमचे अजिबात जाता कामा नये. म्हणजे हा जो पद्यांश असतो तो 80 ते 100 शब्दामध्ये दिलेला असतो. आणि त्यावरती ह्या प्रकारचे प्रश्न असतात. योग्य कारण किंवा पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. म्हणजे तुम्हाला पर्याय दिलेले असतात समोर, पॅरेग्राफमध्ये तो पर्याय त्या शोधायचा असतो, तो तुम्हाला आन्सर लिहायचं असतं. कोण कोणाला म्हणाले ते संस्कृतमध्ये कहा कम वदती वगैरे अशा प्रकारे असतं. त्याचं पण हे सगळे क्वेश्चन्स आहेत ना, ते तुमच्याकडे जर गाईड असेल नवनीत किंवा तुम्ही कुठल्या तरी प्रकारचं वापरत असाल ना, तर ते लेसन खालचे जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे गाईडमध्ये तुम्हाला पॅसेज वाईज ह्याची आन्सर जशी बोर्डला विचारतात त्याप्रमाणे तुम्हाला गाईडमध्ये दिलेली आहेत. त्यामुळे त्याच्या सगळ्याची रिव्हिजन करा, म्हणजे हे प्रश्न तुम्हाला समजतील. पूर्ण वाक्यात उत्तर द्या, ह्याचं पण उत्तर तुम्हाला पॅसेजमध्ये दिसणार. सत्य की असत्यमध्ये आधी वाक्य पूर्ण लिहायचं आहे तुम्हाला जे दिलेले आहे ते, आणि मग पॅरेग्राफमध्ये बघायचं की ते वाक्य आहे तसंच आहे तर ते सत्य, आणि नसेल तर मग ते असत्य. नंतर गद्यांश कोणत्या पाठातून घेतलेला आहे, हेही तुम्हाला मी कुठले 4 पाठ आहेत ते सांगितलेत ऑलरेडी पहिल्या लेक्चरमध्ये. त्याचं ऱ्हस्व दीर्घ न चुकवता, काही न चुकवता त्याची व्यवस्थित, हा एक प्रश्न तर तुमचा हमखास असतो. त्यामुळे 2 पैकी 1 प्रश्न तुमचा हा होऊन जाईल जर ते 4 लेसनची नावं तुम्ही नीट केलात तर. अमरकोशातील योग्य शब्द योजून पुन्हा लिहा. म्हणजे एखादा समानार्थी शब्द तुम्हाला दुसरा आहे तो शब्द, म्हणजे पृतः दिलं असेल तर त्याच्याऐवजी राजा वगैरे असा शब्द त्या ठिकाणी वापरायचा आहे, समानार्थी शब्द. अशा 6 कृतींपैकी 3 कृती विचारल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. म्हणजे ह्या ज्या 6 कृती आहेत त्या तुम्हाला कशा प्रकारे गाईडमध्ये प्रत्येक पॅसेज खाली सोडवून दिलेल्या आहेत त्या नीट बघा. आणि
पॅसेजमध्येच त्याची आन्सर्स असणार आहेत, त्यामुळे हेही तुमचे 2 जे गुण आहेत ते कन्फर्म होऊन जातील. फक्त लेसनची जी 4 लेसनची नावं आहेत ती नीट करा. म्हणजे जे 2 तुमचे पॅरेग्राफ येणार आहेत एक्झामला, त्यापैकी एक पॅरेग्राफ हा त्या 4 लेसनमधलाच असणार आहे. कारण हा जो प्रश्न आहे तो तुमचा कन्फर्म एक्झामला असतो. दिलेला गद्दाश कुठल्या पाठातून घेतला आहे. त्यामुळे 4 लेसनपैकी एक लेसन तुम्हाला त्या लेसनमधला एक पॅरेग्राफ तुम्हाला इथे नक्की असणार. पुढे बघूया. आता हे 6 प्रश्न येते त्याने परत इथे संस्कृतमध्ये कशा प्रकारे विचारले जातात ते समजावून सांगितले बघा. अवबोधनम 3-2 म्हणजे 3 पैकी 2 लिहायचे आहेत. उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखित म्हणजे उचित कारण वाक्यामध्ये दिलेल्या 2 पर्यायामधून योग्य कारण निवडून वाक्य पूर्ण करणे अपेक्षित आहे. म्हणजे तुम्हाला जो पर्याय दिला आणि जे वाक्य प्रश्नपत्रिकेत दिले ते दोन्ही तुम्हाला लिहायचं आहे. आणि जे तुम्ही उचित पर्याय निवडलेला असेल त्याला अंडरलाईन करायला विसरू नका. पुढे वाक्य पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखित म्हणजे दिलेलं वाक्य प्रश्नपत्रिकेत जे आहे ते तुम्हाला परत लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर मग पुढे पॅरेग्राफमध्ये बघून ते सत्य आहे की असत्य आहे असं डॅश करून मग सत्य असलं तर सत्यम आणि असत्य असलं तर असत्यम अशा प्रकारे लिहायचं आहे. पुढे एषः गद्यांशः कस्मात् पाठात उद्धृतः म्हणजे दिलेला जो पॅसेज आहे तो कुठल्या लेसनमधला आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. तर त्याच्यासाठी जे मी 4 लेसन्स सांगितलेत ते व्यवस्थित त्याची नावं व्यवस्थित लिहून बघा, रिव्हिजन करा. शब्दज्ञानममध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या संधी, जोड्या जुळवणे, लकार अशा प्रकारचे प्रश्न असतात. नाम विशेषणाची जोडी जुळवा, धातुसहित अवयव किंवा विशेषण बघा अशा प्रकारे प्रश्न असतात. आणि त्याचीही तुम्हाला मी पहिला व्हिडिओ दिला आहे त्याच्यामध्ये क्ल्यू दिलेले आहेत ऑलरेडी. त्याच्यानंतर अजूनही प्रश्न असे विचारले जातात. हे म्हणजे आता जे सांगितलं तेच मेलम करुत, विशेषण विशेष्य मेलम कुरुत, संधी विग्रह कुरुत, पूर्वपदम उत्तरपदत लिखित्व, धातुसाधित अव्यय आणि विभक्ती रूपाने चित्वा लिखित्व म्हणजे एखादी विभक्ती देवप्रमाणे दुसरा शब्द दिला जाईल. जसं की देव हा देवान प्रथमा वगैरे देवा हा प्रथमा असतं ना, मग देवाऐवजी राजा हा दिलं तर तुम्हाला ते पुल्लिंग प्रथम पुरुष तृतीया असं लिहिता आलं पाहिजे. त्याच्यासाठी ते 8वी पासूनच्या सगळ्या विभक्त्या तुमच्या लर्न केलेल्या असल्या पाहिजेत तुमच्या. नंतर त्वांत्व तुमंत पण विचारतात, इथे म्हटलं नाही आहे. त्वांत्व म्हणजे काय? असे शब्द पॅरेग्राफमधले शोधायचे असतात ज्याचा अंत म्हणजे ज्याचा एंड त्वाने झालेला असतो. जसं की गत्वा, दृष्टवा असे शब्द. आणि तुमंत म्हणजे तुमने अंत झालेले शब्द, तुमने शेवटी गातुम वगैरे अशा प्रकारे शब्द असतील कदाचित. म्हणजे तुमने अंत झालेले तुम्हाला 1 किंवा 2 शब्द पॅरेग्राफमध्येच शोधून लिहायचे असतात. इथे तुमचा स्वतःला अभ्यास काही करायचा नाही आहे, फक्त नीट सगळं वाचून बघून जायचं आहे की आन्सर्स कशा प्रकारे लिहायचे आहेत. इथे पाठांतराचा भाग नाही आहे, फक्त समजून घेण्याचा भाग महत्त्वाचा आहे. आता प्रश्न क्रमांक 2A काय आहे तो बघूया. सेम परत आहे तुम्हाला. गद्यांशं पठित्वा निर्दिष्टः कृतीही करुत म्हणजे परत एक पॅरेग्राफ दिला जाईल आणि त्याच्यावरती आधारित परत तुम्हाला 4 मार्क्सचे क्वेश्चन्स असतील. यामध्येही पहिल्या पॅरेग्राफप्रमाणेच क्वेश्चन विचारले जातील. मग त्याची प्रॅक्टिस करा. फक्त इथे त्यांनी म्हटलं आहे बघा, अमरकोशातील शब्द जो तुम्हाला दुसरा निवडून लिहायचा असतो त्याच्यासाठी पेज नंबर 77वरती काही तुम्हाला अमरकोशाच्या ओळी दिल्या आहेत त्या पाठ करा असं म्हटलं आहे. जमलं तर करा, नाहीतर तुम्हाला त्याच्यासाठी पर्याय असतात तेही तुम्ही व्यवस्थित केलात तरी होऊ शकते. बाकी प्रश्न हे पहिल्या पॅरेग्राफप्रमाणेच असतात. पुढे जालरेखाचित्रम पुरयतं हे पण प्रत्येक लेसन खाली तुम्हाला म्हणजे आकृत्या असतात त्या पूर्ण करायच्या असतात. जसं की मराठीमध्ये पण असतं, तुम्हाला हिंदीमध्ये पण विचारतात. त्याप्रमाणे लेसन खाली काही तुम्हाला जालचित्र दिलेली असतात. उदाहरण म्हणून मी पुस्तकामध्ये दाखवते तुम्हाला. हे बघा पेज नंबर 22 मला एक मिळालं आहे. हे तुम्हाला पूर्ण करायचं असतं. पॅरेग्राफ लेसन खालचे जरी सगळे जालचित्र बघितलात तरी पण तुम्हाला ह्याचे पण पूर्ण मार्क मिळून जाणार. पुढे बघा प्रश्न क्रमांक 2E काय आहे बघा. आता
आता इथे तुम्हाला पाठांतराची गरज लागणार आहे. गद्याशम पठित्वा माध्यम भाषेया सरलार्थम लिखत. यामध्ये सरळ अर्थासाठी कुठलाही एक दोनच तुम्हाला लेसन दिलेले आहेत. ते पण मी तुम्हाला लेक्चर 1मध्ये सांगितलेत. दोनच लेसन खालचे तुम्हाला मराठीमध्ये तुम्ही म्हणजे ज्या लँग्वेजमध्ये पेपर लिहिणार आहात, कोण इंग्लिशमध्ये लिहितं, कोण मराठीमध्ये लिहितं, तर दोनच जे आहेत त्यांचे तुम्हाला तुमच्या भाषेत आन्सर्स लिहायचे आहेत. कुठले 2 लेसन आहेत ते, तर नाट्ययुग्मन आणि नदीसुक्तम. ह्या दोनच लेसनचे क्वेश्चन्स तुम्हाला आन्सर्स तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचे आहेत. फक्त ह्या 2 लेसन खालचे क्वेश्चन आन्सर्स मराठी भाषेत लिहिण्यासाठी नीट करा. पॅरेग्राफ असणार, माध्यम भाषा सरळ अर्थ लिखत म्हणजे ह्या 2 लेसनमधले तुम्हाला पॅरेग्राफ वाक्य दिले जाणार आणि ते तुम्हाला मराठीत लिहायचे असणार. पुढे माध्यम भाषा उत्तरम लिखत आणि इथे तुम्हाला लेसन खालचे क्वेश्चन दिलेले असणार, त्याचं उत्तर तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं असणार किंवा ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही पेपर लिहित असणार त्या लँग्वेजमध्ये लिहायचं असणार. इथे त्यासाठी पण तुम्हाला पर्याय आहे. 2 पैकी 1 लिहायचं आहे. म्हणजे एकतर एक युग्ममधला पण पॅरेग्राफ येणार तुम्हाला आणि नदीसुक्तममधला पण पॅरेग्राफ येणार. म्हणजे 2 पैकी 1 तर तुम्ही व्यवस्थितच करा आणि दुसरं वाचून ठेवा नीट. म्हणजे 2 पैकी 1 लेसन खालचा तुम्हाला पॅरेग्राफ मिळणारच. इथे पण 2 पैकी 1 असतं. म्हणजे तुम्ही व्यवस्थित सगळे वाचून ठेवा मराठीमध्ये उत्तर कशी लिहितात ते, जेणेकरून तुम्हाला एक तरी त्यातलं व्यवस्थित लिहिता येणार. म्हणजे इथपर्यंत तरी मार्क तुमचे विभाग 2पर्यंत आपण कसा अभ्यास करायचा आणि तुम्हाला पूर्ण मार्क कसे मिळवायचे आहेत हे बघितलं आहे. पुढे बघूया आता तृतीय विभाग. तिसरा विभाग हा तुमचा पद्यमवरती असतो आणि त्याला 10 गुण असतात. आता त्यावरती कसे प्रश्न विचारले जातात ते बघूया. प्रश्न क्रमांक 3 पद्यांशां पठिता निर्दिष्टः कृतीही कुरुत. म्हणजे दिलेला तुम्हाला जे काही दिलेलं आहे पोएम्स श्लोक वगैरे ते वाचून दिलेल्या कृती पूर्ण करा. 5 कृती दिलेल्या असतात, त्यापैकी 4 कृती तुम्हाला सोडवायच्या असतात. यामध्ये 6 किंवा 8 ओळींचा पद्यांश दिला जातो आणि त्याच्यावरती क ख ग ग घ च अशा 5 कृती विचारल्या जातील आणि त्याची म्हणजे त्यामध्ये पूर्ण वाक्यात उत्तरे लिहा, विशेषण विशेष्य जोड्या जुळवा, रेखाचित्रामध्ये गायलेले शब्द भरून पूर्ण करा, विशिष्ट विभक्तीची रूपे धातुसाधित शोधून लिहिणे व संधी सोडवणे अशा कृती असतात. ते जरी तुम्ही नोट्स तुम्ही गाईड जी वापरता त्यामधले नीट केलात आणि लेसन खालचे क्वेश्चन जरी नीट केलात तरी हेही तुम्हाला 4 जे मार्क आहेत ते मिळून जातील. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 हा पण 4 मार्काचाच असतो. पद्ये शुद्धे पूर्णे च लिखत. 3 पैकी 2 पूर्ण करायचे असतात. यामध्ये तुम्हाला सुभाषितं दिलेली असतात. फक्त 2 ओळींचीच सुभाषितं तुम्हाला विचारली जातात. हे बघा अंडरलाईन केलं इथे. फक्त 2 ओळींचीच सुभाषितं तुम्हाला दिली जातात कंपोजिटवाल्यांना. 4 ओळींची सुभाषितं तुम्हाला करायची नाही आहेत. हेही तुम्हाला मी पहिल्या लेक्चरमध्ये सगळं व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. पाठांतर व लेखन सराव नियमितपणे केल्यास पूर्ण गुण मिळणे शक्य आहे. श्लोक पाठ्यपुस्तकात जसे छापले आहेत तसेच लिहिणे अपेक्षित आहे. ऱ्हस्व दीर्घ मचा पाय म्हणजे म जर स्वरसारखा वापरलेला असेल किंवा अनुस्वार, ओळींच्या शेवटी 1 किंवा 2 दंड, ह्या सर्व गोष्टींकडे नीट लक्ष द्यायचे आहे. म्हणजे जसे तुमच्या पुस्तकामध्ये श्लोक आहेत अगदी तसेच्या तसे ऱ्हस्व दीर्घ न चुकता, टिंब किंवा काहीही न चुकता आहेत तसे तुम्हाला एक्झामच्या तुमच्या आन्सर शीटमध्ये लिहायचे आहेत. मग त्याच्यासाठी तुम्हाला 10 श्लोक फक्त कंपोजिटवाल्यांना करायचे आहेत. ते कुठले ते आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिले. म्हणजे प्रत्येक श्लोकमालिकेतील तुम्हाला जे 2 ओळींचे श्लोक आहेत तेच नीट लिहून बघायचे आहेत. म्हणजे हे 4 मार्कसुद्धा तुमचे जर आज मेहनत घेतलात आज तरी कन्फर्म झाले. नंतर माध्यम भाषेया सरळ अर्थ लिखत 2 देतात, त्यापैकी 1 लिहायचा असतो. ह्यामध्ये 2 लेसन्स श्लोक जे आहेत तुमचे पाठ, वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म ह्यामधले श्लोक तुम्हाला दिले जातील आणि त्यांचा तुम्हाला सरळ अर्थ मराठीत किंवा ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही पेपर लिहिणार आहात त्या लँग्वेजमध्ये लिहायचा आहे. अशा प्रकारे हे 10 गुणही अजिबात कठीण नाही आहेत मिळवणं. तेही तुम्ही आज करा व्यवस्थित. तेही तुमचे कन्फर्म करून टाका मार्क्स. पुढे बघा भाषा अभ्यास हा जो आहे तो 10 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. चतुर्थ विभाग हा शेवटचा विभाग आहे माझ्या मते. हा
हां, शेवटचाच विभाग आहे आपला. ह्याच्यामध्ये 10 गुणांचं ग्रामर असतं. तर ते ग्रामर कुठलं कुठलं आहे बघा. पृथक्करणम, निर्दिष्टः कृती कुरुत, वाक्य निर्माणम कुरुत असे 3 उपप्रश्न असतील. त्यापैकी स्वतंत्र विवरण त्याचे स्वतंत्र विवरण दिले गेले आहे. तर काय ते बघूया आता आपण. प्रश्न क्रमांक 1 मध्ये पृथक्करणम हा प्रश्न असतो. हे पण मी तुमच्या पहिल्या जे लेक्चर याच्या आधी घेतले संस्कृतमध्ये त्यामध्ये तुम्हाला काही क्ल्यू ह्याचे सांगितलेले आहेत. तर नाम, सर्वनाम, रूपा आणि पृथक कुरुत 5 पैकी 4 लिहायचे असतात. 2 मार्क म्हणजे प्रत्येक बरोबर आन्सरला तुम्हाला अर्धा मार्क असणार. तर ह्यामध्ये काय असतं, नाम आणि सर्वनामांच्या तुम्हाला ऑलरेडी दिलेली असतात नाम आणि सर्वनाम, फक्त तुम्हाला त्यांचं क्लासिफिकेशन करायचं असतं. बाबा अमुक अमुक हे नाव आहे तर अमुक अमुक सर्वनाम आहे. मग नाम कसं ओळखायचं, जर एखादी व्यक्ती वस्तू जी आपल्याला डोळ्यांनी दिसते, जे आपण स्पर्श करू शकतो असे सगळी काय असतात नाम असतात आणि उरलेली सगळी सर्वनामं असतात. याच्यासाठी पण क्ल्यू जे आहेत प्रत्यय किंवा काय लागतात ते तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी दिलेले आहेत. दुसरा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक अ मध्ये क्रियापद, धातुसाधित विशेषण, रूपा आणि पृथक कुरुत. ह्यामध्ये पण तुम्हाला 5 प्रश्न दिलेले असतात आणि त्यापैकी 4 तुम्हाला सोडवायचे असतात. क्रियापद आणि धातुसाधित विशेषण ह्याचेही क्ल्यू मी पहिला व्हिडिओ जो बनवला आहे त्यामध्ये दिलेला आहे. हे 2 मार्कही तुम्ही सहज मिळवू शकतात. अगदीच तुम्हाला एक क्ल्यू सहज द्यायचा झाला तर पटकन ओळखायचं, तर क्रियापद म्हणजे आपण जी ॲक्शन करतो त्या संदर्भातला जर तुम्हाला संस्कृतमधला वर्ड कळला तर तो क्रियापदमध्ये येणार आणि एकाक्षरी आला तर तो तुमचा धातुसाधित विशेषणमध्ये येणार. एवढं एक क्ल्यू सोपा लक्षात ठेवा. बाकी जे क्ल्यू मी दिले त्याची प्रॅक्टिस तुम्ही करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4a हा निर्दिष्टः कृती कुरुत, म्हणजे परत तुम्हाला 4 कृती दिलेले असतात. त्यापैकी 2 कृती सोडवायच्या असतात. पहिली कृती ही तुमची संख्याक्रम, आवृत्तीवाचक, योग्य पर्याय, चित्वा, वाक्य, पुनर्लिखित 3 पैकी 2 कृती सोडवण्यासाठी असतो. ह्यामध्ये तुम्हाला क्रमवाचक आणि आवृत्तीवाचकसाठी मी क्ल्यू ऑलरेडी दिलेले आहेत लेक्चर नंबर 1 मध्ये. संख्यावाचकसाठी तुम्हाला जी 1, 2 असे काही जे तुमचे कोष्टक आहे संस्कृतमध्ये दिलेलं ते तुम्हाला लर्न केलं पाहिजे. मग हे क्ल्यू बघा आणि सगळे जे क्रमवाचक, आवृत्तीवाचक, संख्यावाचक जे काही तुमच्या लेसन खाली बुकमध्ये दिलेले असतील त्याची रिव्हिजन व्यवस्थित करा, म्हणजे हेही मार्क तुम्हाला सहज मिळतील. समासाबद्दल पण मी क्ल्यू दिलेच. हे मार्क तुम्हाला 6 पैकी 4 लिहायचे असतात आणि प्रत्येकाला हा अर्धा मार्क असतो. हेही तुम्हाला क्ल्यूने कशा प्रकारे ओळखायचे हेही तुम्हाला लेक्चर नंबर 1 मध्ये मिळेल. त्याच्यानंतर मंजुषात हा समानार्थक शब्दान, विरुद्धार्थक शब्दान चित्वा लिखत, म्हणजेच तुम्हाला ऑलरेडी समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्दाचे पर्याय तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलेच असतात. त्यातलेच तुम्हाला निवडून त्याचे आन्सर्स लिहायचे आहेत. हा काय क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता सहज आला तर एक्झामला. योग्य पर्यायम चुनत 3 पैकी 2 योग्य पर्याय निवडायचा असतो. ह्यामध्ये तुम्हाला प्रयोग ओळखणे, भवांत्वम यावर आधारित, विशेषण, विशेष्य यांचा परस्पर संबंधावर आधारित असे 2 गुणांचे प्रश्न विचारलेले असतात. भवांत्वमबद्दल पण मी तुम्हाला क्ल्यू ऑलरेडी दिलेला आहे लेक्चर नंबर ह्याच्या आधी जे मी संस्कृतचं लेक्चर घेतलं आहे त्यामध्ये. आणि शेवटचा जो क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 4e विशिष्ट विभक्ते उपयोगम कृत्वा वाक्य निर्माण कुरुतम 4 पैकी तुम्हाला 2 करायचे असतात, 2 गुण. आणि हे जे प्रश्न आहेत ना हे 2 गुण तुम्हाला कसे सहज मिळवू शकता ते बघा. तुम्हाला तुमचं बुक नंबर बुक आहे त्याच्यामध्ये पेज नंबर 72 वरती ह्याच्यावरची सगळी वाक्य जी तुम्हाला कुठलं विभक्ती देणार आहेत आणि त्यापासून कशी वाक्य बनवायची ह्याची सगळी वाक्य आहेत ती तुम्हाला त्या पेजवर मिळतील. समजा तुम्ही आता वर्षभर त्या पेज उघडूनच बघितलं नसेल किंवा त्याचा काही अभ्यासच केला नसेल तर एक काम करा, ह्याच्या अगोदरच्या ज्या प्रश्नपत्रिका असतील त्यामध्ये कुठले कुठले विभक्त्या येऊन गेल्यात तेवढ्या जरी लर्न केलात तरी तुम्हाला त्यामधील एक दोन तरी विभक्त्या म्हणजे एखादी तरी विभक्ती त्यातली मिळेलच मिळेल. त्यामुळे जमलं तर पूर्ण सगळे 72 पेजवरती आहेत त्या विभक्त्यामधलं एक वाक्य पाठ करा. नाहीतर मग आत्ताच्या ह्या अगोदर म्हणजे 2019 पासून ज्या प्रश्नपत्रिका संयुक्त संस्कृतच्या झाल्या आहेत त्यामध्ये कुठल्या कुठल्या विभक्त्या आल्या आहेत त्या नीट बघा, म्हणजे हे मार्क तुम्हाला 2 मिळून जातील. अशा प्रकारे तुम्ही ह्या
दिलेल्या फॉर्मॅटप्रमाणे आज संस्कृत संयुक्तचा व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित रिव्हिजन करा. आत्तापासून जरी सुरुवात केलात तरीही तुम्हाला ह्याचे पूर्ण मार्क अगदी आरामात मिळू शकतात. आणि उद्या सकाळी 6 वाजता आपण ह्याच्यावरती 2 प्रश्नपत्रिका कशा प्रकारे सोडवलेल्या आहेत त्या बघूया. म्हणजे तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की आपण पेपर कसा लिहायचा आहे. पण त्याआधी ह्याची तयारी मात्र तुम्हाला मी आज जे स्वरूप सांगितले प्रश्नांचं, त्याचा अभ्यास कसा करायचा हे जे काही सांगितलं आहे ते तुम्ही व्यवस्थित आज अभ्यासा. म्हणजे उद्या तुमचा पेपर हे इझी जाईल. आणि सकाळी आपण 2 प्रश्नपत्रिका कशा सोडवायच्या तेही बघणारच आहोत. मग अशा प्रकारे तुम्ही अभ्यास व्यवस्थित करा. तुमच्याकडे जे काही गाईड असेल ते घेऊन बसा आणि त्यामध्ये कशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन्स दिले आहेत ते नीट बघा. आशा करते की मी आज तुम्हाला हे लेक्चर सांगितलं आहे, पॅटर्न समजावून सांगितलं आहे, तो तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मलाही कळेल की हे लेक्चर तुम्हाला उपयुक्त पडलं आहे की नाही ते. आणि शेअर करा इतरांनाही, जेणेकरून त्यांनाही याचा उपयोग होईल. आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मलाही प्रोत्साहन मिळेल की अशा प्रकारचे अजून व्हिडिओ तुम्हाला बनवून मार्गदर्शन करण्यासाठी. ठीक आहे, चला धन्यवाद. रिव्हिजन करत राहा. ऑल द बेस्ट.